नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या आहे सोमवार, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. चंद्र मिथुन, कर्क आणि सिंह या राशीतून परिभ्रमण करणाऱ्या या आठवड्यात स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि 12 राशींना हा आठवडा कसा जाईल ते सांगतो. मेष रास, पराक्रमाच्या दृष्टीने, काही नवीन संधी येण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. बुधवार गुरुवार गृहसौख्य लाभेल. तोंडावरती ताबा ठेवा. जरा देखील एखादा वाकडा शब्द घरामध्ये वादळ निर्माण करू शकतो, त्यामुळे सावकाश. गृहसौख्य चांगलं लाभेल. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. संतती सुख, एकंदरीतच प्रवास, त्या प्रवासामधला आनंद, या दृष्टीने हा आठवडा अतिशय चांगला आहे. वृषभ रास, पैशाची कामं सोमवार मंगळवारी करून घ्या. अडकलेले पैसे असतील तर तागादा लावा, तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवार काही नवीन व्हेंचर्स तुमच्या डोळ्यासमोर तरळत असतील तर त्याला पूर्तता देण्याच्या दृष्टीने विचार करा. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून काही चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी घराकडे लक्ष द्यायला लागेल. पावसामुळे घरामध्ये गळती होणं किंवा काही आणखीन डागडुजी घराची किंवा घर बदलणं वगैरे सारखं जर करायचं असेल तर आठवड्याचा शेवट अतिशय चांगला आहे. मिथुन रास, सोमवार मंगळवार जीवनशक्ती चांगली असेल. काम करायला उत्साह राहील आणि एकंदरीत बरं असेल. मंगळवार बुधवार पैशाच्या दृष्टीने चांगला असेल. आवक चांगली राहील. खर्च आटोक्यात येतील. आणि आठवड्याचा शेवट हा बंधुवर्गाच्या भेटीने, त्यांच्याबरोबरच्या एखादी बारीक सारीक पिकनिक म्हणा पावसाळी, या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला राहील. कर्क रास, कर्क राशीच्या लोकांनी सोमवार मंगळवार अतिशय सांभाळला पाहिजे. खिसा पाकिट सांभाळो. खर्च अनावश्यक होतील, त्याने मानसिक त्रास होईल. मात्र बुधवार गुरुवार बरा आहे. शरीर प्रकृती चांगले राहील. काम करायचा उत्साह राहील. आठवड्याच्या शेवटी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर 4 पैसे जाण्याचीही शक्यता आहे. मात्र मित्रमंडळी, नातेवाईक, पार्टनर याच्याबरोबर आठवड्याच्या शेवटी एखादी बारीकशी सहल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंह रास, सिंह राशीला सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. काय अडलेली कामं असतील ते सगळी करून घ्या. महत्त्वाच्या कामांना दिशा देण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगला आहे. बुधवार गुरुवार खर्च येईल. अनावश्यक खर्च, गाडी सावकाश चालवा. कदाचित सिग्नल मोडू नका. दंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोर्ट कचेऱ्या यांच्यापासून तुम्हाला बुधवार गुरुवारी त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट अतिशय चांगला आहे. जीवनशक्ती चांगली राहील. आनंद जीवनाचा घ्याल. कन्या रास, सोमवार मंगळवार नोकरी धंदा उद्योग व्यवसाय यासाठी अतिशय चांगला आहे. जे नोकरी बदलू इच्छित आहेत त्यांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. जे त्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांना नवीन नोकरीचे चान्सेस येण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवार अतिशय चांगला आहे. महत्त्वाची कामं ही बुधवार गुरुवारी उरकून घ्या, कारण आठवड्याचा शेवट हा त्रासाचा, खर्चाचा, मानसिकदृष्ट्या त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. तुळ रास, सोमवार मंगळवार प्रवासाचा बेत हा अंमलात आणला जाईल. प्रवासामध्ये त्रास होणार नाही. अतिशय उत्तम अशा स्वरूपाचा हा भाग आहे. धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याच्या दृष्टीने प्रवास होतील. बुधवार गुरुवारी 4 कामं येण्याची शक्यता आहे. काही कामं किंवा तुम्हाला नोकरी धंदा व्यवसायामध्ये चांगला बदल घडण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय चांगला आहे. कराल ते होईल, तर त्या दृष्टीने विचार करा. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृती त्रास देईल.
उगाचच काहीतरी दुखणं आलं तर ते अंगावर काढू नका, डॉक्टरकडे जा. आठवड्याच्या मध्यावर ते प्रवास होतील. बुधवार गुरुवार प्रवास होतील. शुक्रवार शनिवार रविवार अतिशय चांगला राहील. थोड्या मोठ्यांच्या सहवासामध्ये वेळ आनंदात जाईल. धार्मिक कार्यामध्ये भाग घेतला जाईल. त्या दृष्टीने अतिशय चांगला आठवड्याचा शेवट आहे. सुरुवात मात्र वाईट आहे. धनुरास, लाईफ पार्टनर आणि व्यावसायिक पार्टनर या दोघांच्यासाठी तुमच्या सोमवार मंगळवार चांगला आहे. फक्त तुम्ही त्यांचं नीट ऐका, त्यांना व्यवस्थित समजून घ्या, तर तुमचाच फायदा होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती प्रचंड त्रास आजाराने होण्याची शक्यता आहे. ॲसिडिटी म्हणा, एखादा बारीकसा अपघात म्हणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी प्रवासाचे बेत आखले जातील. मित्रमंडळाबरोबर सहल होण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची शक्यता आहे. मकर रास, मकर रासवाल्याने हा आठवडा प्रचंड सांभाळला पाहिजे. सोमवार मंगळवार गुप्त शत्रू त्रास देतील. हाताखालची माणसं नोकरचाकर त्रास देतील. त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील, त्यामुळे चिडचिड होईल. मध्यंतरीचा म्हणजे जो काळ आहे मंगळ बुधवार गुरुवार हा त्यातल्या त्यात बरा राहील. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा शरीर प्रकृती त्रास देईल. पोलीस शेजारी पाजारी त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मानसिक त्रास प्रचंड राहील. कुंभ रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. तुम्ही म्हणाल ती कामं होतील. तुमच्या दृष्टीने संततीकडून चांगली बातमी कळेल. संततीची अपेक्षा असणाऱ्यांना काही गोड बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यावरती थोडाफार शारीरिक त्रास, सर्दी खोकला पडसं यासारखा आजार येण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा आपल्या पार्टनर बरोबर आनंदात जाईल. मीन रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृती चांगली राहिली तरी मनावर एक प्रकारचा ताण असेल. तो कसला तो काही सांगू शकत नाही. अनामिक ताण असण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवार अतिशय चांगला आहे. संततीकडून सुख लाभेल. संततीला जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि तुम्हाला स्वतःला काही स्पर्धा परीक्षांना जर बसायचं असेल तर त्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने किंवा त्या दिवशी जर स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात यश येण्याच्या दृष्टीने मग बुधवार गुरुवार हे अतिशय चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला सांभाळलं पाहिजे. शरीर प्रकृती त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं राशी भविष्य. हे आता चंद्राच्या परिभ्रमणावरून त्रोटकपणाने सांगितलेलं होतं. तुम्हाला वैयक्तिकरित्या जर तुमच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. फक्त व्हॉट्सॲपवरती कॉल करायचा नाही. व्हॉट्सॲपवरती तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या तुम्ही सोडवू शकता. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.